पर्यायीच्या वतीने आम्ही वेगवेगळ्या पॉडकास्टद्वारे तुमच्याशी वेगवेगळ्या विषयाची माहिती शेअर करत असतो. अशाच एका माहितीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमच्या एका प्रेक्षकांनी आवर्जून असं सांगितलं की सध्या डिजिटल अरेस्ट हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला डिजिटल अरेस्टबद्दल काही माहिती देऊ शकलात तर द्यावी. डिजिटल अरेस्ट अशी कुठलीही गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे तुम्हाला पोलीस खातं, CBI, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे कोणीही डिजिटल अरेस्टचं हुकूम जारी करू शकत नाही किंवा डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. पण तुमच्या सोशल मीडिया खात्याचा अभ्यास करून तुमच्याबद्दलची जी माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीचा वापर करून तुमच्यावर एक मनोवैज्ञानिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग तुमचं मेंदू, तुमचं मन, तुमच्या भावना या ताब्यात घेतल्या जातात आणि त्यानंतर तुम्ही जी काही तुम्हाला भीती दाखवलेली आहे किंवा जी एक दहशत तुम्हाला दाखवलेली आहे त्याचा परिणाम म्हणून तुम्ही समोरच्या माणसांनी जे सांगितलं ते ऐकायला प्रवृत्त होता. सुरुवात अशी असते की तो माणूस तुम्हाला फोन करतो, म्हणजे मोबाईलवर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि सांगतो साधारण 2 तासांनी तुमचा मोबाईल हा डिस्कनेक्ट होणार आहे. जर डिस्कनेक्ट होण्याचं कारण हे कळण्यासाठी तुम्हाला आमच्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत संपर्क साधावा लागेल. मग मी हा फोन त्या वरिष्ठ कार्यालयाकडे पास ऑन करू का? आपला मोबाईल डिस्कनेक्ट होतोय हे म्हटल्याबरोबर तुम्ही बेचैन होता की मोबाईल शिवाय मी चालू शकत नाही. माझं गुगल पे, फोन पे किंवा माझे सगळे कॉन्टॅक्ट, माझा जगाशी संपर्कच तुटून जाईल. त्यामुळे तुम्ही ताबडतोब त्या वरच्या अथॉरिटीला संपर्क करण्यासाठी तयार होता. वरची अथॉरिटी मग फोनवर येते आणि मग ती अथॉरिटी सांगते की तुमच्या नावानी एक आणखी सिम इश्यू झालेला आहे आणि ते जे सिम आहे ते सिम जे इश्यू झालेलं आहे त्याच्यासाठी वापरण्यात आलेलं जे आधार आहे त्या आधार कार्डाचा गैरवापर करून तुमच्या एक वेगळं बोगस बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आणि हे जे झालेली ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहार आहेत ते व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट खाली हा गुन्हा आहे आणि तो अतिशय गंभीर गुन्हा आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बेल मिळू शकणार नाही. तुमची अटक आता अटळ आहे. तर तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल तर मुंबईमध्ये तुम्हाला ताबडतोब उद्या येऊन आमच्या पोलीस डिपार्टमेंट समोर साक्ष द्यावी लागेल, एक स्टेटमेंट द्यावं लागेल. ओघानीच तुम्ही म्हणता हे स्टेटमेंट देण्यासाठी मला उद्या ताबडतोब येणं शक्य नाही. मग स्पेशल केस म्हणून तुमची ऑनलाईन स्टेटमेंट घेण्याची आम्ही सोय करतो आणि मग तुम्हाला एक व्हिडिओ कॉल केला जातो. व्हिडिओ कॉलद्वारे त्या पोलीस डिपार्टमेंटमधली ती पोलीस अधिकाऱ्याची रूम, तिथे पोलिसांचे लोगो हे सगळे तुम्हाला बघायला मिळतात. फक्त त्या अथॉरिटीचा चेहरा तुम्हाला बघायला मिळत नाही. आणि ती अथॉरिटी त्या बाजूने तुम्हाला हुकूम करते की बघा तुमची अटक आता अटळ आहे, कायदाच तसं म्हणतो. आणि मग सुप्रीम कोर्टामधल्या कुठल्या तरी एका दाव्यामध्ये, निवाड्यामध्ये, जजमेंटमध्ये तुमच्या नावाचा आणि तुमच्या या व्यवहाराचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे आता कोणीच काही तुम्हाला मदत करू शकत नाही. फक्त मी तुमचा प्रामाणिकपणा किंवा तुमचा सिन्सिअरिटी लक्षात घेता तुम्हाला मदत करायला उत्सुक आहे. फक्त माझी विनंती तुम्हाला एकच असेल की तुम्ही त्या मनी लॉन्ड्रिंगच्या द्वारे जो पैसा खेळवला गेलेला आहे तो पैसा तुम्ही या ABCD खात्यामध्ये जमा करा. त्याची ऑडिट आमच्या वरच्या अथॉरिटीज करतील आणि मग काही दिवसांनी जर यात तुम्ही इन्व्हॉल्व नसाल तर ते पैसे तुम्हाला परत केले जातील. आणि मग ही जी रक्कम आहे ही रक्कम लाखात नाही कोटीमध्ये जाते.
आणि मग तुमच्या डोळ्यापुढे CBI, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, जेल हे सगळं यायला लागतं. आणि मग तुम्ही हा विचार करता की आता ही वेळ त्या माणसाशी भांडण्याची नाहीये, तर आपण यातून सुटका करून घेण्याची आहे. आणि आपण वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या वाचलेल्या असतात की CBI ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन कशी करतात, ED ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन कशी करतात, किंवा पोलीस यंत्रणा कशी काम करते. आणि मग आपला विश्वास बसायला लागतो की हो, हे शक्य आहे. सुरुवातीला ती जी अथॉरिटी आहे, ती अथॉरिटी तुमच्या आत्ता बँक खात्यात जेवढे पैसे जमा आहेत ते ट्रान्सफर करा म्हणून मागे लागते. मग तुमच्या बँक खात्यामध्ये 40,000 असतील, 1,00,000 असेल, 5,00,000 असतील, तर ते पैसे ट्रान्सफर केले जातात. आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कोणालाही सांगू नका. तुम्ही बँकेत जा आणि तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटचे पैसे ही पेमेंट बिफोर मॅच्युरिटी घेऊन तुमच्या बचत खात्यामध्ये ट्रान्सफर करा आणि तिथून ते पैसे पाठवा. असं करत लोकांनी 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये राहून आपले कोट्यावधी रुपये हे ट्रान्सफर केलेले आहेत. आणि जेव्हा तुमचा सेन्स जागा होतो, म्हणजे तुमची बुद्धी पुन्हा जागेवर येते आणि तुमच्या हे लक्षात येतं की आपण गंडवल्या जातोय, तेव्हा तुम्ही ताबडतोब त्या संबंधित बँकेशी कॉन्टॅक्ट करता आणि त्या बँक ऑफिशियल्सना सांगता की माझं पहिले अकाउंट सीज करा, माझे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे पूर्ण ब्लॉक करून टाका. आणि मग तुम्ही 1930ला कंप्लेंट करता किंवा सायबर सेलला जाऊन कंप्लेंट करता. आणि जेव्हा ती चौकशीची प्रक्रिया चालू होते तोपर्यंत ते पैसे तुमच्या खात्यातून पुढे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या खात्यात ट्रान्सफर झालेले असतात. अनेक वेळा हे पैसे देशाबाहेरच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले असतात, म्हणजे ते पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत. या पद्धतीने या डिजिटल अरेस्टमध्ये लोकांची फसवणूक सध्या मोठ्या प्रमाणावर होतीये. याच्यासाठी काही गोष्टीची स्पष्ट वाक्यता आपल्याजवळ असली पाहिजे की डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही. ऑनलाईन कुठलंही पोलीस खातं स्टेटमेंट घेत नाही. मग CBI असो, ED असो की पोलीस ऑफिशियल्स असो, कोणीही असे ऑनलाईन तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचं स्टेटमेंट घेत नाहीत. त्यामुळं असा कुठलाही फोन आला किंवा व्हिडिओ कॉल आला तर तो डिस्कनेक्ट करणं, संपर्क तोडणं आणि कुठल्याही अर्थाने त्याला प्रतिसाद न देणं हा सगळ्यात मोठा शहाणपणा आहे. त्यामुळं या पद्धतीने तुम्ही डिजिटल अरेस्ट आणि त्यातून होणारे जे फ्रॉड्स आहेत ते फ्रॉड टाळू शकता. आपल्या मनात असलेली भीती, सुरक्षिततेसाठी आपली असलेली भावना याचं भांडवल करून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून, वर्षापासून मोठ्या प्रमाणावर लोकांना हजारो नव्हे, लाखो नव्हे, कोट्यावधी रुपयांना लुटल्या जात आहे. आणि याही पलीकडे जाऊन जर आणखी असे काही प्रकार तुमच्याशी होत असतील तर ती माहिती न घाबरता तुम्ही जवळच्या पोलीस ऑफिशियल्सना शेअर केली पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि आवश्यकता वाटली तर तुम्ही बेट्राशी पण संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला या संदर्भातलं मार्गदर्शन करू. आज आत्ता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये आणखी काही नवीन प्रश्न उपस्थित होत असतील तर तेही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. ही जे काय आजचा पॉडकास्ट आहे तो तुम्हाला कसा वाटला तीही प्रतिक्रिया कळवा. आणि या पुढे देखील तुम्ही सतत या पर्यायाच्या या चॅनलशी जोडलेले राहा. हे चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक लोकांपर्यंत हा पॉडकास्ट फॉरवर्ड करा, लाईक करा. काही टीका असेल तर ती टीका पण जरूर नमूद करा. पण इतर अनेक चॅनलसारखं हे पर्याय, हे यूट्यूब चॅनल हे करमणुकीसाठीचं चॅनल नाही. ही एक चळवळ आहे, जी चळवळ तुम्हाला आर्थिक आणि डिजिटली साक्षर करण्याचा प्रयत्न करते. तुमच्या पैशाची सुरक्षितता राहावी म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करते. तुम्हाला एम्पॉवर करणारं हे चॅनल आहे, ते जरूर सबस्क्राईब करा. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.